उत्तर भारतात थंडीचा परिणाम जाणवत असला तरी त्याचा थेट फटका जालन्यातील मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना बसताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो। मी सध्या जालन्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आहे। खरं तर जालना म्हणजे मोसंबीचं आगार अशी जालन्याची ओळख आणि याच जालन्यामध्ये सध्या मोसंबीचे भाव ढासळताना आपल्याला पाहायला मिळतात। 10,000 ते 15,000 रुपये टन जी आहे ती मोसंबी विकताना या ठिकाणी पाहायला मिळते। त्यामुळे उत्तर भारतात पसरलेल्या थंडीचा थेट फटका जालन्यातील मोसंबी उत्पादक बागायतदारांना बसताना आपल्याला पाहायला मिळतोय। माझ्यासोबत काही हे मोसंबी उत्पादक बागायतदार आहेत, यांच्या प्रतिक्रिया याविषयी जाणून घेणार। दादा, मोसंबी 10,000 12,000 विकताना या ठिकाणी पाहायला मिळते, काय प्रतिक्रिया? 10-12 चालू आहे आता काय कशामुळे भाव कमी झाला काही सांगता येते का? थंडीमुळे हो काय ते काळ्या पाड्या खरं तर थंडीमुळे हा फटका आपल्यासोबत व्यापारी देखील आहेत। दादा, आपण आपला जालना मोसंबीचा आगार म्हणून प्रसिद्ध आहे आणि त्याच जालन्यामध्ये आज 10,000 12,000 रुपयांना मोसंबी, त्याचं काय कारण नेमकं? कारण असं आहे की शेतकऱ्याला आंबे बार फोडायचा आहे, त्यासाठी शेतकरी गडबड करतोय। माल जो 5च महिने झाले, मोसंबीला कमीत कमी 8 महिने लागतात माल तोडण्याला यासाठी। तर शेतकऱ्याचं म्हणजे काही इकडं पाण्याचा भरपूर आहे, पण काही आंबे फोडायचा आहे, काही मुंगू माल होतोय। आता उत्तर भारतामध्ये खूप थंडीच लॉट आहे सध्या, तिकडं कुठेच माल मोसंबी ह्या दिवसात विकत नाही। आता ह्या मोसंबीला 5च महिने झालेले, अजून फेब्रुवारीमध्ये मोसंबीला रेट चांगले येते, 15 ते 22 किंवा 25 बी होऊ शकतात। आणि मोसंबी काय ह्या मेरक बारला काय असतं, सौतन भरपूर असतात, टरबूज असतं, अंगूर असतं, खरबूज आहे, आंबा आहे, भरपूर पिकं असते। त्याच्यामुळं मिरक बारला होता होईन जास्त माल रेट भेटायची शक्यता कमीच असते। पण आता शेतकऱ्याला आंबे फोडायचा आहे, त्याच्यामुळे माल तोडतायत। 6 महिन्यामध्ये खूप थंडीची लॉट असते, 15 जानेवारी नंतर थंडीची लॉट कमी होते आणि मोसंबीला साईज पिन येतोय। आता सध्या शेतकऱ्याचा माल थोडंसं कमी पाण्याचं येतोय सध्या, आंब्या बारचे म्हणजे तानावर गेलेले झाड, त्याच्यामुळं मोसंबीची जी रोनक असते किंवा शायनिंग असते ती शायनिंग नाही आहे आणि थंडी आहे आणि माल भरपूर आहे। शेतकऱ्याला वाटतं की आम्हाला लवकर तोडून आंब्या माल पकडायचा, त्या हिशोबानं मालाची आवक वाढलेली आहे आणि त्यामुळं मोसंबीला काही रेट भेटत नाही। तरी पण यावर्षी एक नशीब चांगलं आहे शेतकऱ्यांचं की कानपूर झालं, गोरखपूर झालं, बनारस झालं, ह्या साईडला मोसंबी चालत नसते, पण बाकी आंब्या बारला कमी असल्यामुळं थोडंसं रेट चांगले। आता आंब्या बारचे 50-60 काही लोकांची खरेदी झालेली होती, त्यांचे बी पैसे बनत नाही आणि एक थंडीचंच वातावरण आहे। आता काही ठिकाणी तर दिवस पण नाही उगत आहे, दिल्लीत अक्षरशः दिवस सुद्धा उगत नाही आणि अजून एक 8 दिवसामध्ये पुन्हा बर्फबारी होती असते शिमला ह्या साईडला। तर अजून थंडीची लॉट पुढच्या महिन्यात 15 तारखेपर्यंत राहील। मग आता सध्या मोसंबीला आपल्या जालन्यामध्ये काय दर मिळतोय आणि भाव वाढायची अपेक्षा कधी भाव वाढ होऊ शकते? सध्या मोसंबी 6,000 पासून 15,000 पर्यंत, क्वालिटी माल असला 15-16 पर्यंत विकतोय। मुंगू माल जे थोडंसं काळसर मोसंबी आहे ती मोसंबी विकती 4 रुपयापासून 8-9 रुपयापर्यंत आणि अपेक्षित आहे की तुम्हाला सांगतो 25-26 जानेवारी पासून रेट वाढायला सुरुवात होते। पुढे भविष्यामध्ये 25 रुपयाला मोसंबी किंवा 30 रुपये बी विकू शकते, पण आज हे नाही सांगता येणार, कारण आता शेतकऱ्याकडे जुने झाड राहिलेले नाही, रोपडे झाडाची फांद्या तुटतायत, त्याच्यामुळं शेतकरी गडबड करतोय तोडायला, त्यांना काही आंब्या बार पकडायचा आहे। त्याच्यामुळं रेट तरी अजून फेब्रुवारी पर्यंत तरी रेट वाढणार नाही, अशी रेट चालते। किती आपल्या दररोजची किती आवक आहे सध्या, किती टनांचा माल आपल्या बाजार समितीमध्ये येतो? जालना मार्केटला कम से कम 70 ते 120 टन किंवा 40 टन पर्यंत मोसंबी येतात। 7-8 व्यापारी आहे इथं, दुकान आहे, चांगले मोठे दुकान आहे, 40-50 टनाची आवक असते काही दुकानावरती, 150 ते आसपास असते। खरं तर उत्तर भारतामध्ये थंडीची लाट पसरलेली आहे, त्याचा थेट फटका जालन्यातील मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना बसताना आपल्याला पाहायला मिळतोय। 10,000 11,000 15,000 पर्यंतच मोसंबीचा जे आहे तो भाव सध्या त्या भावाने मोसंबी विकली जाते। खरं तर जालना हा मोसंबी आगार म्हणून जालन्याची ओळख आहे आणि दररोज 100 टनाच्या आसपास मोसंबीची विक्रीसाठी जी आहे ती शेतकरी मार्केटमध्ये आणत असतात। मात्र सध्या थंडीची लाट जी ती उत्तर भारतामध्ये सुरू आहे आणि त्याचा थेट फटका जो आहे तो जालन्यातील मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना बसताना आपल्याला पाहायला मिळतो। अक्षय शिंदे, साम टीव्ही न्यूज, जालना। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।
तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.